जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो लास्ट व्लॉगमध्ये ॲगोंडा फोर्ट, कॅन्डुलम बीच, त्यानंतर पूलमधली मस्ती केल्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. पण ह्या काही व्हिडिओ राहिल्या होत्या त्या आदल्या दिवशीच्या, सो मी याच्यामध्ये ॲड केलं. हे कॅन्डुलम बीच वगैरेला जातानाचा हा व्हिडिओ होता. त्यानंतर ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो जिथे लाईव्ह म्युझिक होतं. बेस्ट रेस्टॉरंट एव्हर होतं. आणि मग त्याच्या सेकंड डेला आम्ही कॅन्डुलम बीच वगैरे तिकडे गेलो होतो, जे तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच असेल. नसेल बघितलं तर लवकर जाऊन बघा. तिकडून बीचवरनं आल्यानंतर पूलमध्ये मस्ती केल्यानंतर बाहेर आम्ही कशा प्रकारे गेलो, त्यानंतर त्याच दिवशी आम्ही सेम डेटला कुठे गेलो आणि काय केलं, हे सगळं ह्या व्लॉगमध्ये दिसणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो जितकं भारी रेस्टॉरंट तितकं भारी सर्विस असते, तुम्ही बघू शकता. जेवण काय मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की माझ्या फोनची चार्जिंग संपलेली. ही मी माझ्या भावाच्या फोनमध्ये शूट केलं आहे, आयफोन 16मध्ये. त्यामुळे माझ्याकडनं हे व्लॉग्स काही क्लिप्स राहिले होते जे ॲड करणं खूप मस्त होतं, मी केलं. सो हे दुसऱ्या दिवसाचं आहे, जे पूलमध्ये मस्ती केल्यानंतर आम्ही नाश्ता करायला आलो. नाश्ता केल्यानंतर कुठे जेवण केलं, पुढे कुठे आम्ही गेलो, हे सगळं तुम्हाला याद दिसणार आहे. सो बघत राहा, स्टे ट्यून. How was your day? Very nice. सगळ्यात जास्त मजा कुठे आली? फोर्ट वरती, बीच वरती? आम्ही सगळीकडे जास्त मजा, सगळ्यात जास्त मजा आम्ही केली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. सगळ्यात जास्त मजा कुठं आली बघण्यासाठी नेक्स्ट लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सगळीकडेच मजा आली. तुम्हाला कुठं सगळ्यात जास्त मजा आली? पूल सेम. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कारण की अजून मजा येणार आहे. आता मी कुठे चाललो हे सांगणार आहे त्याला कुठं मजा आली. त्यामुळे ब्लॉग बघत राहा, पुढचा व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांना पण सांगा सबस्क्राईब करा. आणि या गरीबाला थोडंसं मला घरी बोलले. स्टे ट्यून गाईज. गोव्यात येऊन वडापाव खाताय. सो गोव्यात ही आईस्क्रीम दिसल्यानंतर अजिबात खायला जाऊ नका कारण की खूप महागडी आईस्क्रीम आहे. आमच्या वहिनी साहेबांना आईस्क्रीम खूप आवडते, म्हणून चला माझ्याकडून ट्रीट देते म्हणून मी त्यांना घेऊन गेले. आम्ही त्याला खूप वेळा प्राईस विचारली, त्याने सांगितली नाही, डायरेक्ट आईस्क्रीम दिली. आणि त्यानंतर भाऊ अचानक आला, मग त्याने सगळ्यांना आईस्क्रीम घेतली आणि त्यानेच सगळे पैसे भरले. सो आमच्यामुळे त्याला भुर्दंड बसला, पण त्याचं असं काही नाही आहे. त्याचं असं म्हणणं आहे खा प्या आणि मस्त राहा. त्याने आमची खरंच खूप मज्जा केली. त्यानंतर मॅग्नेट घेतलेलं मी फ्रीजला लावायचं, ते मॅग्नेट माझ्यासाठी बेस्ट होतं. आणि त्यानंतर हा काही बीच साईडचा व्ह्यू. सो कशी कशी मज्जा आहे ते बघत राहा. स्टे ट्यून गाईज. बाहेरीतलं हॉटेल आहे मयूरमधला, चांगलं जेवण आहे. फायनली वी आर रीच्ड. एवढ्या लांब
याशिवाय त्याला रोडच नाही. 25-30 हजार त्याला मी तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. सो फायनली सगळं चेंज झालं आहे. आता आम्ही चाललो जेवायला. रिसॉर्टच्या बाजूलाच पूल साईडला खूप छान प्लेस आहे, तिथे जेवणार आहे आम्ही. सो भेटूया थोड्या वेळात, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो असं पूल साईडमध्ये प्लेस आहे. सो आज आम्ही बाहेरून पार्सल आणलं. ती आमची गँग जी येणार आहे आणि तिथे कपडे सुकत घातलेत. जर असे कपडे तुम्ही सुकत नाही घातले तर तुम्ही घंटा इंडियन्स आहेत. इंडियन्स लोकांची पहचानच आहे असे कपडे सुकत घालायची. एनिवेज गाईज, सो तुम्ही इंडियन आहेत हे ह्या प्रकारावरूनच कळतं आहे. आणि आता गँग आलेली आहे. इथे मी पार्सल आणून ठेवलं आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो असं जेवतोय आम्ही. या तुम्ही पण जेवायला. स्टे ट्यून गाईज. जेवण झालंय आता मस्त. आणि तिकडची कामं तुम्ही ना एका दिवसात तुम्ही अजून फिरवलं असतं ना तुला. आज तू एकाच बीजला दमली. अजून जर फिरवलं असतं ना. फॅमिलीसाठी इथे शॉपिंग केली आहे. ह्या 2 पिशव्या. सो काय शॉपिंग आहे ते तुम्हाला नंतर दाखवेलच मी, आणि कोणाकोणासाठी ते पण दाखवेल. सो स्टे ट्यून गाईज. आमचा खूप पसारा असल्यामुळे रूम टूर राहिली होती. सो आत्ता देते. इथे आत्तासुद्धा खूप पसाराच आहे, पण एक साधारण त्यांचा बेड दाखव. सो हा असा बेड होता. आम्ही खूप पसारा घालून ठेवला आहे, पण आता काय. इथे वॉर्डरूम होतं, इथे सोफा आणि असं किचन, आणि इथे फ्रीज छोटूसा. सो आणि इकडे वॉशरूम जे दाखवत नाही मी आता. सो असा होता आमचा रूम, आणि इथून आम्हाला होता पूल साईड व्ह्यू. सो हा खूप महत्त्वाचा आहे, असा व्ह्यू. आणि इथून पलीकडच्या साईड्सला पण रूम्स आहेत, पण आम्हाला पूल साईड व्ह्यू हवा होता एक्झॅक्ट समोर. त्यामुळे मग आम्हाला हा रूम आम्ही घेतला आणि त्यांनी दिला पण. स्टे ट्यून गाईज. सो फायनली आमची गोवा ट्रिप आता संपत आहे आणि आमचं पॅकिंग झालं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत पुण्याला. सो भेटूया मग आपण थोड्या वेळाने. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. आता का अरे बस घ्यायची का. सो आज संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळे आम्ही उपवासाचे वडे घेतो. आमच्या दोघांचे उपवास. हो ना मयूर. पाप केले आता पुण्य करायचे. काय 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 पाप केले आता पुण्य करायचे. So finally it's time to bye Goa. फायनली गोव्यातला फेमस स्पॉट आम्ही पोहोचलेलो आहोत फोटोशूट करायला. ती पूर्ण माझी टीम फोटोशूट करते आणि लोकेशन बघू शकता तुम्ही. खूप सुंदर लोकेशन आहे.
गोव्यात येऊन तुम्ही इथे फोटो आणि व्हिडिओ नाही काढले तर काय गोव्यात आले. बघितलं मस्ती फोटोशूट कसं चाललंय. सो स्टे ट्यून गाईज. कसं वाटतंय वहिनी साहेब? पोरांचे नखरे पोरींपेक्षा कमी आहेत का? हा ना, उगाच पोरींचं नाव बदनाम केलंय. चलो फायनली आता आम्ही गोवा सोडत आहोत आणि चाललोय पुण्याला. सो गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. तुला पाहिजे? बोला सगळे जण बाय बाय गोवा. बोला सगळे बाय बाय गोवा. बाय बाय गोवा.